मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण म्हणजे कुकडेश्वराचं मंदिर. आता कुकडेश्वराचं मंदिर जे आहे ते कुकडी नदीच्या उगमावर आहे आणि हे जुन्नर तालुक्यामध्ये. आता जुन्नर तालुक्यातला बहुतांश भाग जो आहे मावळ भाग तो सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधला आहे आणि या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये अनेक जी पुरातन शिवालय आहे अशी ही शिवालय जी आपल्याला पाहायला मिळतात त्यातलंच हे पुरातन शिवालय जे आहे कुकडेश्वराचं मंदिर याचं जर आपण सगळी शैली पाहिली इथे पाठीमागे जर माझ्या मंदिर पाहिलं तर निश्चितच आपल्याला ही पुरातन अशी जी शैली आहे सगळी हेमाडपंथी शैलीतलं हे जे मंदिर आहे त्याच्यावरची कलाकुसर असेल एकूणच हे मंदिर जे आहे ते नेहमीच भक्तांचं आणि त्यासोबतच ज्यांना वेगळं काही पाहायचं आहे या भूतलावरचं आणि या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातलं त्यांच्यासाठीचं देखील एक महत्त्वाचं आकर्षण आहे. आणि ह्या शिवमंदिराची जी काही ख्याती आहे त्याच्यातलं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हिंदू महादेव कोळ्यांचं हे दैवत आहे. आणि हे जे कुकडेश्वर मंदिर आहे याच्याविषयीची माहिती असणारे एक इथले जे स्थानिक गाईड आहेत त्यांच्याकडून आपण या मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत. आता तुम्ही इथे असता, हो. तुमचं नाव मला प्रथमतः सांगा आणि तुम्हाला या मंदिराविषयीची कशी कशी माहिती आहे त्यामध्ये आपण जाणारच आहोत. ठीक. माझं नाव आहे मंगेश बापू मेमाने आणि मी ते गाईडचं काम करत असते. तर हे जे कुकडेश्वराचं मंदिर आहे जो काही आपण समोर बघतोय तर कुकडेश्वराचं मंदिर हे खूप पुरातन आणि आजही इथे आपल्याला पाहायला भेटतं. तर मंदिर बांधलं कोणी किंवा मंदिराचा जर भाग आज पाहिला तर मंदिराचा कळस वगैरे नाही आहे. तर मंदिर बांधले 8व्या शतकातील 8व्या-9व्या शतकातील शिलाहार कुळातील झंज राजा नावाचा राजा होता. त्या राजांनी ह्या कुकडी नदीच्या उगमस्थानी हे सुंदर असं कुकडेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे. तर आज आपण जे काय बघतोय तर आज मंदिराला कळस नाही आहे किंवा कळस जो काय तो तोडलेला आहे. ज्या वेळेला 8व्या-9व्या शतकात मंदिराची बांधणी केली गेली त्याच्यानंतर जी काही नंतर शतकं गेलेली आहेत त्या शतकांमध्ये 1500 ते 1600च्या शतकामध्ये जे काही मुघल राजवट आपल्या जुन्नरवरती राज्य करत होते म्हणजे जुन्नरची नगरी संपूर्ण त्यांच्या राज्य ताब्यात होती निजामशाही बरोबर. तर त्याच वेळेला इथे मुघल राज्य करत असताना 2.5 वर्ष जुन्नरची नगरी त्यांच्या ताब्यात होती. त्यावेळेला शहाजीराजे भोसले हे त्यांचे सरदार म्हणून काम करत होते आदिलशाहीमध्ये. त्याच वेळेला इथे तोफेच्या साह्याने कुकडेश्वरच्या मंदिराचा कळस उडवला गेलेला आहे. कारण की हा कुकडेश्वराचा जो काही भाग आहे म्हणजे कुकडेश्वर मंदिर हे हिंदू लोकांचं किंवा ह्या वरच्या मावळाच्या लोकांचं एक धर्मपीठ म्हणून ओळखलं जायचं. आणि इथे ज्या काही शुभ कार्याची सुरुवात असेल किंवा इथून जो काही कोणत्याही गोष्टीचा न्यायनिवाडा ह्या कुकडेश्वराच्या द्वारामध्ये केला जायचा. त्यावेळेला निजामशाहीच्या लक्षात आलं होतं की जर आपण हे कुकडेश्वराचं मंदिरच उद्ध्वस्त केलं तर येथील संपूर्ण जी काही जनता किंवा हे जे काही मावळे लोक आहेत ही घाबरून जातील आणि आमचा एक दरारा राहील. म्हणून त्यांनी या मंदिराचा कळस तोडला गेलेला आहे. आजही आपण इथं पाहिलं तर मंदिराला कळस दिसत नाहीये. इथे शेजारी आपल्याला एक नंदी महाराजांचे शिल्प दिसतंय. तर नंदी महाराजांच्यावरती जो काही नंदी मंडप होता तो पण आपल्याला पाहायला भेटत नाहीये. मंदिराची रचना जर आपण संपूर्ण पाहिली तर मंदिराची रचना ही 4 टप्प्यामध्ये पाहायला भेटते. बाहेर जो आहे तो नंदी मंडप होता तो इथं तुटलेला आहे. नंदीचा जो काही तोंडाचा भाग आहे तो बी तोडलेला आहे. त्याच्याच आतमध्ये आपण गेलो तर आतमध्ये सभामंडप आहे, त्याच्या आतमध्ये अंतराळे आणि त्याच्या आतमध्ये गर्भभाग आहे. म्हणजे अशी 4 टप्प्यामध्ये रचना आहे. आता ही मुख्यतः तुम्ही मंदिराची रचना मला सांगितली. मात्र ह्या मंदिराच्या बाबतीत आता जसं हेमाडपंथी हे मंदिर म्हटलं जातं तर याची रचना हेमाडपंथी कशी म्हणजे हेमाडपंथी शैली काय, वेगवेगळ्या शैली काय आणि त्या हेमाडपंथी मधला तुम्ही आता बोलताना मला जो हेमाद्री किंवा जो राजा आहे त्याचे संदर्भ काय सांगा. तर ज्या वेळेला झंजराजांना या संपूर्ण सह्याद्रीमध्ये मंदिरं बांधायची होती जी की 12 नद्यांच्या उगमस्थानी ही 12 शिवालये बांधली गेली त्यावेळेला त्यांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये एक दवंडी पिटवली होती की जे कोणी कुशल कारागीर असतील त्यांनी आमच्याशी येऊन संपर्क करा की आपल्याला या सह्याद्रीच्या कुशीमध्ये शिवालये बांधायची आहेत. आजही हल्ली आपण जुन्नरमध्ये पाहिली तर या शिलाहार राजाची 3 मंदिर आपल्याला पाहायला भेटतात. तर ते
नागेश्वराचं मंदिर आहे खिरेश्वर गावातलं, एक कुकडेश्वर आहे पूर गावातलं आणि पारुंड्यामध्ये ब्रह्मनाथाचं मंदिर आहे. तर त्यावेळेला त्यांनी एक दवंडी पिटवली होती की जे कोणी कुशल कारागीर असतील त्यांनी आमच्याशी येऊन संपर्क करा. त्याच वेळेला एक हेमाद्री पंडित नावाचे खूप मोठे कुशल कारागीर होते, जे की जातिवंत शिल्हार आणि पंडित असल्यामुळं त्यांना संपूर्ण गोष्टीचा अभ्यास होता. तंत्रज्ञान आणि अध्यात्म या गोष्टीचा अभ्यास आणि शिल्हार असल्यामुळं त्यांना कुशल कारागिरी अतिशय उत्तम जमत होती आणि त्यांच्या या सुंदर शैलीतून हे मंदिर त्यांनी बांधले गेलेले आहे. निश्चितच आपण ज्या पद्धतीने पाहतोय की हे जे मंदिर आहे हे कुकडेश्वराचं मंदिर साधारणतः पुण्यापासून किती किलोमीटर असेल? साधारणतः 120 ते 25 किलोमीटर आहे. 120 ते 25 किलोमीटर हे पुण्यापासून आहे. पुण्यापासून तुम्हाला पहिल्यांदा पुणे नाशिक महामार्गावरच्या नारायणगावमध्ये यावं लागतं. नारायणगावपासून जुन्नरमध्ये आणि जुन्नरपासून इथे साधारणतः 20 किलोमीटरवरचं नाणे घाटाकडे जातानाचं हे कुकडेश्वराचं तीर्थस्थान आहे. आता ह्या शिवालयाचं महत्त्व देखील अधोरेखित केलं गेलेलं आहे. इथे अनेक प्रकारची जी अध्यात्मातली महत्त्व आहे ती देखील काय आहे ते मला थोडक्यात सांगा. तर आपण इथे जे आता मंदिर पाहिलं तर बऱ्याच वेळेला शिवाची मंदिर आपण बघतो, तर शिव मंदिर ही बऱ्यापैकी आपल्याला पूर्वेकडे दरवाजे असणारे दिसतात आहे. आपलं हे जे कुकडेश्वराचं मंदिर आहे हे काही वेगळंच आहे. ज्या वेळेला आपण कुकडेश्वरला येतो त्यावेळेला आल्यानंतर आपण ज्या वेळेला आतमध्ये मंदिरात जातो दर्शनासाठी, त्यावेळेला आजपर्यंत आपण पाहिलं की शिवाचं जे काही शिवलय जे शिवाचं पाणी जातं शिवलिंगाचं ते आपल्या उजव्या बाजूला जात होतं, पण आज आपण हे कुकडेश्वरला आल्यानंतर बघतो की हे डाव्या बाजूला पाणी जात आहे. सगळ्यात मोठा पॉईंट एक सांगितला जातो की कुकडेश्वरचं जे कुकडेश्वर मंदिर आहे हे एकमेव महाराष्ट्रातलं पश्चिममुखी असणारं एकमेव मंदिर आहे, जे की 8व्या शतकातलं आणि स्वयंभू हे कुकडेश्वराचं मंदिर आहे. आणि इथे शिवालय आहे आणि हे पश्चिममुखी असल्यामुळं त्याचं पाणी जे आहे ते डाव्या बाजूला जात आहे. निश्चित. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट मी येताना पाहिली ती म्हणजे एक स्वान तीर्थ लिहिलेला आहे. बरोबर. तो एक रस्ता दाखवलेला आहे. बरोबर. ते स्वान तीर्थ काय आहे आणि या नदीचा उगमच कशा पद्धतीने झालेला आहे, त्याची गुप्तता, त्याच्यानंतर परत प्रकटीकरण, ते गोमुख याविषयी थोडक्यात सांगा. हा, तर आत्ता आपण इथं पाहिलं असेल की सोनतीर्थ नाव आहे ते. तर जे काय आहे सोनतीर्थ ते आपल्याला वरती डोंगरामध्ये कुकडी उगम पावलेली आहे. वरती जर पाहिलं तर वरती एक गुहेमध्ये एक पाण्याचं तीर्थ आहे आणि वरती शिवालय म्हणजे शिवलिंग दिसतंय आपल्याला. मेन कुकडीचा उगम तिथं झालेला आहे. तिथं उगम होऊन तेच तीर्थ पाण्याने भरून ओव्हरफ्लो होऊन पूर्ण या कुकडीच्या मंदिरापाशी कुकडेश्वर मंदिरापाशी ते पाणी येतं. म्हणजे इथं आल्यानंतर कुकडी नदी या मंदिराला लागूनच पुढे वाहत जाते, परंतु काही पाण्याचा जास्त वाढ झाल्यामुळे तिकडनं नदी काढून दिली, परंतु जे काही मूळ नदीचं पाणी आहे ते कुकडेश्वर मंदिराच्या इथूनच जातं. आजही पाहिलं आपण तर चारही बाजूनं मंदिराच्या पाणी आपल्याला पाहायला भेटते. तर मंदिराचं आपलं कुकडीचं जे काही पाणी वरती उगम होऊन परत नदी इथं आपल्याला पाहायला भेटते. मध्ये कुठेच पुढे प्रवाहित होते. पुढे प्रवाहित होते. तीच कुकडी नदी. तीच कुकडी नदी पुढे जाऊन निघोजमध्ये आपल्याला घोड नदीला जाऊन भेटते. तीच पुढे गेल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये जे काय उजनी धरण सोलापूरमध्ये बांधलेलं आहे त्याला जाऊन भेटते. तीच पुढे जाऊन ती पंढरपूरमध्ये चंद्रभागेला जाऊन मिळते. तर असा कुकडीचा तिथपर्यंत उल्लेख केला जातोय. तर अशा प्रकारे आपण पाहिलं असेल की यांनी ज्या पद्धतीने सांगितलं या कुकडी नदीचा उगम इथून होतो, त्यानंतर पुढे पंढरपूरपर्यंत तिचा चंद्रभागेपर्यंतचा कशा पद्धतीने प्रवास आहे. मात्र मुख्यतः हे जे शिवालय आहे हे अत्यंत सुंदर अशी वास्तू आहे आणि जर आपण एखादं शिवालय कुठे पाहण्याची आपली इच्छा असेल आणि सह्याद्रीच्या कुशीतलं हे शिवालय आपण अजूनही पाहिलं नसेल तर निश्चितच आपण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामधलं हे कुकडेश्वर मंदिर पाहायला हरकत नाही. कारण या ठिकाणी आल्यानंतर एक प्रसन्नता जी असते मनाची ती देखील इथे लाभते. आणि यांच्याकडून जी मला माहिती मिळाली शिवालयाची ती अत्यंत उद्बोधक अशी होती आणि यामुळेच या शिवालयाविषयी जी काही एक आपल्याला जर एक उत्सुकता लाभली असेल ती यांच्या सगळ्या या कथनामधून आपल्याला उत्सुकता निर्माण झाली असेल आणि त्यामुळे निश्चितच आपण या शिवालयाला इथे भेट द्या आणि दर्शन करा. अविनाश पवार, NDTV मराठी.